बघा, आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जे नेहमीचे मुद्दे असतात ते येतात. यामधल्या दोन मुद्द्यांच्या बाबतीत मी उल्लेख करेन. एक तर जो ओसीचा विषय होता, हा विषय आपण आज नॉट टेकन करून तो परत पाठवला. याचं कारण त्यावरती विशेष चर्चा होण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं. आणि या बाबतीतलं जे काही धोरण आत्ता आम्हाला जे अपेक्षित आहे की या मुंबईमध्ये राहणाऱ्या हजारो इमारती आहेत ज्यांना ओसी अजून मिळालेलं नाही, भोगवटा प्रमाणपत्र, तर त्या बाबतीत ओसी टू ऑल, सर्वांना ओसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आणि त्यामध्ये जी एक अट टाकलेली आहे 800 फुटाची, तर त्या बाबतीतही चर्चा होऊन सुधारणा झाली पाहिजे असं आमचं या बाबतीतलं स्पष्ट मत आहे. म्हणून आज तो प्रस्ताव नॉट टेकन झाला. पण मी मुंबईकरांना विश्वास देतो, आम्ही हा प्रस्ताव अधिक सुधारित पद्धतीने या ठिकाणी आणणार आहोत, जेणेकरून वर्षानुवर्षे ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने जो काही त्रास होतोय तो भविष्यात होऊ नये यासाठी पॉलिसी आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि लवकरच ती पॉलिसी पुन्हा एकदा सुधारणा करून आम्ही ती परत आणणार आहोत. आणि नेमकी आतापर्यंतची पॉलिसी काय आहे, त्याची ढोबळ नेमकी आकारमान कशी आहे आणि पुढे तुमच्याकडून कसं प्लॅनिंग असेल? बघा, असं आहे की यामध्ये 800 फुटापर्यंतचा उल्लेख होता. आमची मागणी होती की त्याही पलीकडे जी काही मुंबई शहरामध्ये घरं असतील त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी इमारतींमध्ये ठराविक काही कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गाळे ते आणि त्यानंतर निवासी गळे यांचं बायफर्गेशन तुम्ही कसं करणार. बघा, यातली आमची भूमिका स्पष्ट आहे की आपण मुंबई महापालिकेच्या जमिनीवरती ज्या काही झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्यांना आपण SRA करून त्यांना स्वतःची घरं मिळतील आणि ते अतिक्रमण द्यावं म्हणून आपण भूमिका जर मांडत असू तर वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेला ज्या करदात्यांनी प्रामाणिकपणे कर दिलेला आहे त्यांच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार आहोत. मुळात या करदात्यांना जो त्रास होतोय हा काही त्यांचा गुन्हा आहे का, तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती की हा गुन्हा त्यांचा नाहीये. बिल्डरने बांधकाम करताना काही अनियमितता केली असेल किंवा बिल्डरने जे काही ज्याला आपण म्हणू शकतो कंप्लायन्सेस पूर्ण करण्याची गरज होती ती न केल्यामुळे त्या इमारतीत राहायला गेलेल्या नागरिकांना याचा त्रास होत होता. आपल्याला त्यातून बाहेर पडायचंय आणि त्यामुळे आमची मागणी आहे की वर्षानुवर्ष जे प्रामाणिक करदाते मुंबई महापालिकेला कर देत आहेत त्यांना न्याय देण्याची आता वेळ आली असून आम्ही महायुती म्हणून याला बांधील आहोत आणि आम्ही यात सुधारणा करून हा प्रस्ताव पुन्हा एकदा आणणार आहोत. खड्डे भरण्यासाठी 100 कोटींच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत, हे काय प्रकार आहे? बघा, असं आहे की साधारणतः मुंबई शहरामधल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा जो प्रस्ताव आला त्याचं प्रत्यक्ष काम 2021, 22, 23 असं फेज 1, फेज 2 असं सुरू झालं. हे सुरू होत असताना काल जी आमची बैठक झाली यामध्ये त्यांनी जे आम्हाला पूर्णतः रिपोर्ट्स दिले, या रिपोर्ट्समध्ये आम्ही तपासलं असता असं आमच्या लक्षात आलं की मुंबई शहरामध्ये रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे 2021-22 साली जर आपण आकडा पाहिला तर तो आकडा त्यावेळेला 200 कोटींच्या पुढे होता. आता हा आकडा कमी होत होत 50% प्रत्येक वर्षी तो आता कमी होत 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 या वर्षी हा आकडा आता तुम्ही जसं म्हणताय तसं 100 कोटी असेल. आणि मला खात्री आहे की कदाचित ज्या वेळेला पुढच्या वर्षी 2027च्या मे मध्ये हा जेव्हा फेज 2 चा विषय पूर्ण झालेला असेल त्यावेळेला हा आकडा जवळपास फक्त 40 ते 50 कोटीपर्यंत उरेल. कारण त्यावेळी शहरातले पूर्णतः जवळपास 70% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले असतील. साधारणतः 2100 किलोमीटरचे रस्ते या मुंबई शहरामध्ये आहेत आणि त्यापैकी आता 1800 ते 1900 किलोमीटरचे रस्ते हे CC रोडने फेज 2 चं काम झाल्यानंतर जवळपास पूर्ण होतील. यामधल्या साईड स्ट्रिप्स असतील या देखील जर आपण इन्क्लूड केल्या तर मग आपल्याकडे 70 ते 80% रस्ते हे ज्या वेळेला आपले CC रोडने पूर्ण झालेले असतील फक्त एक 50 कोटी रुपयापर्यंत ही रक्कम उरेल आणि भविष्यात ती सुद्धा खाली जाण्याची म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे.